आत्ता आमचं सरकार आलेलं आहे. पहिल्यांदा आम्हाला आर्थिक शिस्त लावायची होती. ती आर्थिक शिस्त लावण्याचं काम आणि वित्तीय निर्देशांक जे ठरवून दिलेले आहेत त्याच्यामध्ये यत्किंचितही बाजूला न जाण्याचं काम आम्ही केलेलं आहे. ज्या योजना आम्ही दिलेल्या होत्या वीज माफीची आणि आमच्या लाडक्या बहिणीची, त्या योजनांना पण भरीव अशा प्रकारची तरतूद आम्ही अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. आता विरोधक तर आधी म्हणत होते हे सत्तेवर आल्यानंतर पुन्हा या योजना बंद करतील. तुम्हाला आठवत आहे मागं सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी वीज माफीचा निर्णय घेतला आणि नंतर जे मुख्यमंत्री झाले महाविकास आघाडीमध्ये त्यांनी ती योजना बंद केली. त्यांनी सांगितलं की सरकार निवडून येण्याच्या करता हा जाहीरनामा नाही, नाही नाही चुनाव इलेक्शनच्या मध्ये जो काही त्यांनी जाहीरनामा सादर केलेला होता त्याच्यातलं ते एक हे होतं. उलट आम्ही ह्या सगळ्या योजना ठेवून पायाभूत सुविधाला मी किती पैसे तुम्ही ऐकत होता का नव्हता? प्रत्येक गोष्टीला आणि त्याच्यात महापुरुषांची पण स्मारकाच्या बद्दल फार महत्त्वाचा निर्णय आम्ही ह्या अर्थसंकल्पामध्ये घेतलेला. आर्थिक शिस्तीबद्दल बोलताय, आर्थिक बेशिस्त नावाचा जो काही प्रकार या सगळ्या याच्यात दिसतोय तुम्हाला, तो नेमका कुठे दिसला? वाटेल त्याला वाटेल तसा निधी देणं ही नाही, एक मिनिट. या संदर्भामध्ये विकास कामाला निधी देण्याचं काम आम्ही त्या बाबतीमध्ये केलेलं आहे. तुम्ही बघितलं नीट जर तर अर्थसंकल्पाचं पुस्तक वाचलं, अर्थसंकल्प वाचला तर तुम्हालाही ते लक्षात येईल की हे सगळं उद्याची 25 वर्ष डोळ्यासमोर ठेवून, आत्ता आम्ही उद्याची 5 वर्षच डोळ्यासमोर ठेवून त्याचं सगळं नियोजन केलेलं आहे. केंद्र सरकारचा राज्यांना मिळणारा मोठ्या प्रमाणावरचा निधी हा विविध योजनांचा आपण राज्यामध्ये आणण्याचं काम करतोय. आम्ही त्याच्यामध्ये 1.25 लाख कोटी रुपये केंद्र सरकारने 50 वर्षानंतर परतफेड करायची बिनव्याजी आहे, त्याला आम्ही साधारण 12,000 कोटी रुपयाची तरतूद ही अर्थसंकल्पात केलेली आहे. की आमचे केंद्र सरकार राज्य सरकार एका विचाराचं असल्यामुळं मोदी साहेबांच्या मागं लागून त्यांच्याकडं व्यवस्थितपणे आपण जे केंद्र सरकारला कार्यक्रम लागतो तो देऊन तेवढा निधी आपण आणण्याचं ठरवलेलं आहे. गेल्या 2 वर्षामध्ये त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी आणण्याचं काम आपण बिनव्याजी 50 वर्षाच्या परतफेडीने 50 वर्षानंतर ती परतफेड येणार आहे त्या पद्धतीनं आपण तो आणलेला आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या योजना केंद्राच्या पण ह्या आपण आपल्यामध्ये घेऊन आपल्या राज्याच्या योजनेचा सपोर्ट त्याला देऊन आपण हा 7,20,00,000 कोटीचा अर्थसंकल्प. एक मिनट, किसने बताया? हाँ सुनो, मेरा एक भी स्टेटमेंट निकालो, एक भी स्टेटमेंट कि मैंने ये वादा किया था. एक भी स्टेटमेंट मुझे दिखा दो. मैंने असेंबली इलेक्शन में अलग जगह जाके बहुत सारे पब्लिक रैलियाँ ली थी. मैंने वहाँ मेरे कैंडिडेट के प्रचार के लिए मैं खुद गया था, लेकिन कभी भी मैंने ये नहीं कहा. लेकिन महायुति सरकार ने महायुति वालों ने जो जाहिरनामा दिया था उसमें ये था, ये सही है. उसके बारे में हम सोचकर आगे जा रहे हैं. हमने कभी डिनाई नहीं किया है. हमारी पोजीशन फाइनेंशियली सुधारने के बाद हम वो भी करेंगे. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, मागच्या वेळेस मी जुलैमध्ये अर्थसंकल्प सादर केला होता पावसाळी अधिवेशनामध्ये, त्याच्यात ते जाहीर केलेलं होतं. आता माझ्याकडं पावसाळी अधिवेशनला पुरवणी मागण्या देता येतात, मला डिसेंबरला पुरवणी मागण्या देता येतात. त्याच्यामुळं जसे जसे पैसे लागतील तसे तसे त्या ठिकाणी पुढच्या पुरवणी मागण्यामध्ये मला जिथं कमी पडेल असं वाटेल त्यावेळेस मी आशिषजी आम्ही त्याबद्दलचे प्रस्ताव, त्याचे डिमांड्स ज्याला आपण म्हणतो त्या ठेवू आणि त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत आम्ही त्याच्यापासून कुठं बाजूला जाणार. आईपीएल को टैक्स माफी जो है वो सरकार ने किया है. आम्ही पहिल्यांदा हे सगळं मी पहिल्यापासून तुम्हाला सांगतोय
संतुलित अर्थसंकल्प, शिस्त लावणारा अर्थसंकल्प हा आम्ही त्या ठिकाणी सादर केलेला आहे. शेतकऱ्यांच्या करता AI टेक्नॉलॉजीचा वापर करण्याच्या संदर्भामध्ये प्रावधान आम्ही त्याच्यामध्ये केलेलं आहे. खताचा खर्च कसा कमी होईल, पाण्याची बचत कशी होईल, उत्पादकता त्यांची कशी वाढेल, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आम्ही त्या AI मध्ये केलेला आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये त्या ठिकाणी केलेला आहे. ह्या प्रकारे आमचं काम चाललेलं. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना साधारण राज्य प्रगतीपथावर पुढं नेत असताना कुठल्याही भांडवली खर्चावर आम्हाला काटकसर करायची नव्हती. ह्या भांडवली खर्चच राज्याचं स्थूल उत्पन्न वाढवण्याचं काम करतं, राज्याचा GDP वाढवण्याचं काम करतं, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर GST त्या ठिकाणी गोळा करण्याचं काम करतं. आज देखील देशामध्ये नंबर 1चं राज्य GST वसूल करणारं किंवा GST जमा करणारं हे देशातलं आपलं महाराष्ट्र राज्यच आहे. दादा, जो महिलाएं आस लगा के बैठी थी 2100 रुपए मिलेंगे इलेक्शन के बाद, उनको कब तक